मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या एक महत्त्वाची परिस्थिती समोर येत आहे. आज रविवार संपला तरी देखील या योजनेचा कोणताही नवीन जी-आर जारी झालेला नाही आणि विशेष म्हणजे आज कोणत्याही विभागाकडून एकही जी-आर प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण इतक्या उशिरा का होत आहे? अनेकांना असे वाटू लागले आहे की हे वितरण मुद्दाम टप्प्याटप्प्याने म्हणजेच हळूहळू पुढे ढकलले जात आहे का? कारण पाहिलं तर आतापर्यंत मार्चच नाही तर एप्रिल महिन्याचाही हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवा होता, पण तसे झालेले नाही. यामुळेच अनेक लाभार्थी सरकारकडे मागणी करत आहेत की आता एकाच वेळी 2 हप्ते मार्च आणि एप्रिल एकत्रितपणे वितरित करावेत. कारण एप्रिल महिनाही संपत आला आहे आणि अजून कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही लोक विचारत आहेत की जी-आर शिवाय पैसे जमा होऊ शकतात का? तर याबाबत स्पष्ट सांगायचे झाल्यास जी-आर आल्याशिवाय वितरण होणे शक्य नाही. शासन निर्णय झाल्यानंतरच निधी वितरित होतो, ही प्रक्रिया निश्चित आहे. उद्या 27 तारीख सोमवार असल्यामुळे उद्या कोणत्याही जी-आरची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उद्या वितरण होईल अशी अपेक्षा ठेवणे योग्य. यामुळेच लाभार्थ्यांमध्ये ही शंका अधिक वाढत आहे की आता हा हप्ता पुढे मे महिन्यात जाईल का? गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो आलो की वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर पडत आहे. कधी 1 हप्ता, कधी 2 हप्ते अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे काहींना वाटत आहे की सगळं नियोजनपूर्वक होत आहे का? राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पूर्वी स्पष्ट सांगितले होते की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यातच दिला जाईल. मात्र आता 2 महिने उलटून गेले तरीही प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. ही गोष्ट निश्चितच विचार करण्यासारखी आहे. सध्या 25 तारीख झाली आहे आणि पुढचे 2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे प्रत्यक्ष हालचाली 27 किंवा 28 तारखेपासून सुरू होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्या काळात काही सकारात्मक अपडेट्स येऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण पुढच्या महिन्यात ढकलले जाण्याची शक्यता कमी आहे. चालू महिन्यातच पैसे जमा होण्याची शक्यता आहे, पण एवढं विलंब होणे योग्य नाही, ही भावना अनेक लाभार्थ्यांची आहे. सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेणे आणि विलंबाचे कारण सांगणे गरजेचे आहे, जेणेकरून लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होईल. मित्रांनो, असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवत राहण्यासाठी संपर्कात राहा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद.